ताम्हिणी घाटात बसचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात। ताम्हिणी घाटात तीव्र वळणावर खासगी बसचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात बसने एका कारला देखील धडक दिली। ही घटना शुक्रवारी दुपारी घडली असून 27 प्रवासी जखमी झाले आहेत व 8 ते 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील भोसरी येथील सावन आयबी ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या 50 कर्मचाऱ्यांची बस शुक्रवारी सकाळी 11:30च्या सुमारास मुरुड येथील काशीच्या दिशेने निघाली होती। बस ताम्हिणी घाटात आली असता एका तीव्र वळणावर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्यावरून खाली उतरून बाजूच्या खडकाळ भागाला जाऊन धडकली। यावेळी या बसने एका कारला देखील उडवले। ही अपघातग्रस्त कार ही रस्ता ओलांडून एका झाडीत जाऊन अडकली। या अपघातात 27 प्रवासी जखमी झाले असून 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत। स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले। या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस प्रशासन आणि स्थानिक बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले। सर्व जखमींना उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।